माहूरला आलेलो आहोत, रेणुका देवीच्या दर्शनाला चाललेलो आहोत। रेणुका देवीचं दर्शन झालेलं आहे, अगदी लय बरं वाटलं बघा रेणुका देवीचं दर्शन घेऊन। आता वारीला पुन्हा सुरुवात करायची आहे, खाली गावामध्येच माहूर गावामध्येच आता आपली वारी जाणार आहे आणि आपली चर्चा सुरू होणार आहे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांची। तेव्हा चला बघायला महायात्रा वारी विधानसभेची, उघड्या डोळे आणि बघा नीट, चला। हा नुसता विधानसभेचा निवडणुकांसारखा वृक्ष विषय नाही बरं का। इथे महाराष्ट्रातल्या लोप पावत चाललेल्या कला, नृत्य कला हे आदिवासी खरोखरचे आणि ह्यांच्या लोप पावत चाललेल्या कला महाराष्ट्रासमोर आणण्याचा आमचा एक प्रयत्न आहे। उघड्या डोळ्यांनी बघा नीट। नमस्कार नमस्कार, आमच्या महायात्रेमध्ये वारी विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांना मनपूर्वक स्वागत। या बसा। रेणुका देवीचं दर्शन झालेलं आहे, आदिवासी नृत्य पण करून झालेलं आहे। आता माहूर मधली ही सर्व नेते मंडळी एवढ्या भर उन्हामध्ये आपल्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेली आहेत। आपण त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे आणि बघायचं आहे त्यांचं म्हणणं काय आहे आणि जनतेचा कौल पण त्यांना दाखवायचा आहे। येते बघायला, चला तर मग चला। ओ जानराव जाऊ द्या। नमस्कार नमस्कार नमस्कार, माहूर किनवट तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींचं आमच्या वारीमध्ये स्वागत आहे बरं का। आता सगळ्यांची मी बरोबर काढणार आहे तिकीट। साहेब तुम्ही इच्छुक उमेदवार आहात राष्ट्रवादी तर्फे? हो साहेब। जरा तुमचे मुद्दे सांगा, काय काय असणार या निवडणुकीसाठीचे? आमचे मुद्दे म्हणजे मागच्या 5 वर्षापासून मीच आमदार आहो, पण हा सगळा तुमचा जो मतदारसंघ आहे तो आदिवासी आहे। हा आदिवासी बंजारा बहु समाजामधून भरलेला हा मतदारसंघ। बरोबर आहे। आणि तुमचे मुद्दे काय काय असणार आहेत पुढच्या निवडणुकीसाठी? विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवणार। वा, खेराम साहेब तुमचा काय मुद्दा आहे या निवडणुकीसाठीचा? गेल्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये विद्यमान आमदारांनी ज्या केवळ प्रसिद्धी आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून विकासाच्या ज्या काही गप्पा केलेल्या आहेत अगदी नितांत खोट्या आहेत आणि त्याच्यामुळे बनावटबाजी आहे त्याच्यामध्ये आणि प्रचंड भ्रष्टाचार झाल्यामुळे विकास होण्याऐवजी भकास हा तालुका नाही पण तुमचे मुद्दे काय असणार आहेत? आणि म्हणून यापुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये या सरकारने विशेषतः या आदिवासी तालुक्यासाठी ज्या पद्धतीने दुर्लक्षितपणा करून मग तो लोड शेडिंगचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा आत्महत्याचा प्रश्न असेल, अनेक असे विविध जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या संबंधाने असतील, मजुरांच्या संबंधाने असतील, निर्धारांच्या संबंधाने असतील, अनुदानित लोकांच्या संबंधाने असतील, हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या समोर जाणार आहोत। हे म्हणतात की ह्याने काही काम केलेलं नाही, हे म्हणतात की आम्ही काम केलेलो आहे, पण जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आदिवासींना रोड नको आहेत, त्यांना पिण्यासाठी पाणी हवं आहे राजा।
आणि शेतीसाठी पाणी हवं आहे, तर त्याबद्दल आतापर्यंत काहीच हालचाल झालेली दिसत नाही. पाण्याबद्दलचा काही विकासच झालेला दिसत नाही, तर त्याबद्दल आपण काय म्हणाल साहेब? माझ्या पाणीचे साठवण तलावाचे कामं चालू आहे. 2-3 साठवण तलाव निराळाचं आणि शेतपती बजराचं पूर्ण झालेलं तुम्ही आहे. आमदारपद घेऊन 4.5 वर्ष झालेली आहेत, अजून कामं चालूच आहेत म्हटल्यावरती नाही. अजून किती काय प्रतीक्षा करायची? भारत निर्माण योजनेमध्ये आम्ही 30-40 गावामध्ये पाणीची पुरवठा चालू आहे हा. आणि पाणी स्वच्छ पाणी लोकांना भेटतही आहे. प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक तांड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये नळाची योजनाचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे. लोकांना स्वच्छ पाणी भेटतो. आदिवासी बद्दल मी बोलू इच्छितो. मागील 25 वर्षामध्ये त्यांची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये कोणालाही यश आलं नव्हतं, पण मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन प्रत्येक आदिवासीयांना 2-2 म्हशी, 2-2 गायी आणि 5,500 लोकांना शेळीचे गट आम्हाला वाटप करण्यामध्ये यश भेटलं. प्रत्येक गावामध्ये 3-3, 4-4 आदिवासीच्या गावामध्ये आमचे पीठ गिरण्या चालू आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून आणि शेतीच्याही माध्यमातून शेतपंप वगैरे आम्ही पुष्कळ सारे आदिवासी लोकांना पुरवलेलं आहे. आणि मी ठामपणे सांगू इच्छितो, या लोकांनी 25 वर्षामध्ये केलं नाही तितकं मी 5 वर्षामध्ये केल्यामध्ये मला यश भेटलं. हे जे सांगतात साहेब, हे समज खरं आहे का हो? खोटे आश्वासन देतात माननीय आमदार साहेब. माहूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष या नात्यानं मी आमदार साहेबाला सांगू इच्छितो की आपण 4.5 वर्षात माहूरच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. आज सुद्धा ऑगस्ट महिना संपेपर्यंत माहूरला टँकरनं पाणी पुरवठा होत होता. राहिलं बॅरेजेसचा प्रश्न, आमदार साहेबांना विविध ठिकाणी बॅरेजेस मंजूर केलेले आहेत, पण त्या बॅरेजेसचे गेटच चोरीला गेले. ह्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये फक्त एक भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता हा बॅरेज भारतीय जनता पार्टीच्या आमदार बीबी पाटील असताना बांधलेला आहे. तुमचे काय बोलताय तुम्ही? मला एकच बोलायचं आहे, मी काँग्रेसतर्फे बोलतो. मी काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. प्रत्येक खेड्यात रोड, नाली, रस्ते आमदार साहेबांनी केले. आजपर्यंत 15 ते 20 वर्षात माहूर तालुक्याचा विकास झाला नाही. अजून माहूर तालुक्याला 5 वर्ष आमदार साहेबांची आवश्यकता आहे. हा विकास कधी झाला नाही. कोण्याही पक्ष कार्यकर्त्याचा भेदभाव न ठेवता त्यांनी सर्वांना सामावून घेतलं. प्रत्येक गावात सारखा विकास केला. हा त्या त्यांनी मायनॉरिटी नाही, समाज वाईज कोणताही विकास नाही. प्रत्येक गावात पैसा पाठवला. एक गाव माहूर तालुक्यातलं कोणताही सोडलेलं नाही आहे.